शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर येण्याची शक्यता। चाकणमधील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं करणार अनावरण, सूत्रांची माहिती। पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात झळकले अजित पवारांचे बॅनर्स। पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत समर्थकांची बॅनरबाजी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी फरार घोषित। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे वॉन्टेड, तर 1 संशयित ताब्यात। निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार। तक्रारी वाढल्यानं सरकार करणार फेर तपासणी। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। फळ विक्रेत्याला मराठी येत नसल्याची विचारणा केल्यानं जमावाकडून तरुणाला घेराव। कान पकडून मागायला लावली माफी। मुंबईजवळच्या मुंब्रा इथली धक्कादायक घटना, व्हिडिओ व्हायरल। जळगावातल्या पाळधी गावातील संचारबंदी हटवली। पोलीस स्थानकात शांतता कमिटीच्या बैठकीनंतर निर्णय। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू। काश्मीरचं नाव कश्यप होऊ शकतं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिले संकेत। आयफेल टॉवरपेक्षा उंच असलेल्या जम्मूतल्या अंजी रेल्वे पुलाचं लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण। कटरा ते श्रीनगरपर्यंत थेट रेल्वे गाड्या चालवण्याचा मार्ग मोकळा। आणि 5व्या कसोटी सामन्यात टॉस जिंकून भारताचा प्रथम बॅटिंगचा निर्णय। रोहित शर्मा संघाबाहेर, तर बुमराहकडे संघाचं नेतृत्व।